पूर्वजन्मीच्या पुण्याईच्या ऋणानुबंधावरच आम्ही दोघांनी राधामातेच्या कुशीत जन्म घेतला होता. जन्मभर हातात हात घालून विशुद्ध मनानं सोबत केली होती. मातीच्या घड्याच्या तुकड्यानं प्रयाग क्षेत्री वृषाली वहिनींचं अंगराजाशी नातं जोडलं होतं. जीवनाचे घडे पुढे त्यांनी प्रेमरसाने भरले होते. आता तर ते काठोकाठ भरले होते. गुरु द्रोणांनी सामाजिक संकेता पोटी दूर सारलेला धनुर्धर कर्ण त्यांच्याच पुत्रानं अश्वत्थाम्यानं मात्र जीवाभावाचा स्नेही मानला होता. पितामह भीष्मांनी एकवार धिक्कारलेल्या कर्णाचे दिग्विजयी योद्धा म्हणून स्वागत केलं होतं. हे परस्पर विरोधी घटनांचं द्वंद्व पाहताना मला एकच वाटत होतं की जीवन हा एक महान योगायोग आहे. ही कल्पना मी जेव्हा दादापाशी बोलून दाखवली त्यावेळी तो म्हणाला, नाही शोन, जीवन हा योगायोग नाही, जन्म हा योगायोग आहे. जीवन योगायोगापेक्षा कर्तृत्वावर अवलंबून आहे. त्याचा प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना इतकी सडेतोड होती की विरोधाला अर्थच उरत नव्हता. तरीही तो पुष्कळ वेळा मला परामर्श का विचारित असावा ते मात्र समजत नव्हतं. शोन, मी दान देतो. सर्व मला दानशूर म्हणतात, पण माझं हे दानशूरत्व संकुचित नाही वाटत तुला? हस्तिनापूर आणि आसपासची 4 राज्य यापेक्षा बाहेरच्या इच्छुकांना मी काय देऊ शकलो आहे? दिग्विजयासाठी आपण सर्व आर्यवर्त फिरलो, पण दानासाठी फिरलो का? सांग, याला उपाय सांग. त्यानं मला एकदा विचारलं. तीच जर तुझी इच्छा असेल तर त्याला एकच मार्ग आहे. तुझ्या सप्तपुत्रांचे विवाह, आणि तेही दूरदेशीच्या सारथी कन्यांशी. त्या निमित्तानं सर्व राज्यातील याचक इथं निमंत्रित करता येतील. ज्यांना येणं शक्य नसेल त्यांना आपल्या नव्या आप्तेष्टांकडून आपण धनधान्य वस्त्र पाठवून देऊ शकू. मला त्याच्या पुत्रांचे विवाह शक्यतो लवकर व्हावेत असं मनापासून वाटत होतं, कारण ते सर्व आता विवाहयोग्य झालेले होते. ठीक आहे, तुझी कल्पना योग्य आहे. तू व सत्यसेन जा आणि वधूकन्या पसंत करून या. अवंती, कामरूप, कांबोज, काश्मीर अशा दूर देशातील त्या असाव्यात. सत्यसेन पश्चिम आणि उत्तरेकडे जाईल. तू पूर्व आणि दक्षिणेकडे जा. आणि लक्षात असू दे, मीनाक्षीसाठी आमच्या पुत्रापेक्षाही सुस्वरूप वर तू शोधून आणला पाहिजे. आता मोठी झाली आहे ती. एवढा सुस्वरूप वर कुठून मिळणार? का नाही? त्याला शक्य नसेल तर ते काम मी करीन. मथुरा राज्यात त्या निमित्तानं तरी जाता येईल मला. मीच पाहीन तिला योग्य वर. त्यानं माझ्या कन्येसाठी वर शोधण्याचं काम आपल्याकडे घेतलं. देशोदेशी फिरून मी आणि सत्यसेनानं वधूकन्या पसंत केल्या. दादानं मीनाक्षीसाठी मथुरा राज्यातील वर निवडला. सर्वत्र आमंत्रणं गेली. त्या आमंत्रणात नव्या आप्तेष्टांना अधिकात अधिक अनाथ अपंगांना घेऊन येण्याची विनंती आग्रहाने केली होती. राजज्योतिषांनी आणि पुरोहितांनी सांगितलेला शुभ दिवस आला. राजनगरात सर्वत्र फिरून वृषाली आणि सुप्रिया वहिनींनी अक्षता वाटून सर्वांना आमंत्रण दिली होती. नगराबाहेरच्या विदुरांच्या पर्णकुटीत जायला सुद्धा त्या विसरल्या नव्हत्या. पहाटेपासूनच राजवाड्यावर नगारे घुमत होते. आपल्या दिग्विजयी सेनापतीच्या आणि दानशूर महामानवाच्या पुत्रांच्या विवाहांचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी आपली निवासं सजवली होती. ही सूतपुत्रांची लग्न आहेत असं म्हणण्याचं धाडस आता एकाही राजानं केलं नसतं. राजवाडा तर एखाद्या नववधूसारखा नटविण्यात आला होता. आमचे थकलेले मातापिता देहांची कुरकुर विसरून नातवांच्या विवाहात उभारलेल्या भव्य मंडपातील बोहल्याभोवतीच्या मंगल कलशांवर श्रीफल ठेवीत होते. जीवन वेडावलं होतं. आमच्यावर सौख्याचं मुक्त हस्तानं दान करीत होतं. दिग्विजयातील सर्व राजे हस्तिनापुरात आले होते. जे येऊ शकले नव्हते त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अमात्य, महामंत्री, सेनापती कोणी ना कोणी तरी पाठवलं होतं. ते सर्वजण वधूवरांना बघण्याऐवजी मंडपाबाहेर ब्राह्मण, ऋषीमुनी, अनाथ, आपदग्रस्त यांना दान देत उभ्या असलेल्या दानवीर अंगराजाला पाहण्यासाठी अधिक गर्दी करू लागले. महाराज धृतराष्ट्रांसारखा मी नगराचा अधिपती असतो तर हस्तिनापूर हे नाव बदलून मी कर्णपूर हेच नाव ठेवलं असतं त्या नगराचं. सर्व सोहळा पाहून भारावलेला विदर्भराज रुक्मी मला हे म्हणाला. विवाह पार पडले. देशोदेशीचे तृप्त याचक जयतू कर्ण जयतू असे आशीर्वाद देत निघून गेले. त्या रात्री सर्व नगरभर समयांची रोषणाई पाहताना स्वर्ग आकाशात आहे की धर्तीवर याचा मला संभ्रम पडला.
आपल्या सुनांना आशीर्वाद देताना दादानं काढलेले उद्गार माझ्या कानात घोटाळले होते. राजवाड्यात आलात तरी तुम्ही सारथी कन्या आहात हे कधीच विसरू नका, हे ते उद्गार होते. ते आठवताना मला जगाचा विसर पडला नाही म्हणायला मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी दूरवर मात्र पांडवांची स्मृती वळवळत होती. त्यांना वनवासाला जाऊन 10 वर्ष झाली होती. कुठल्या तरी अरण्यात एखाद्या जीर्ण पर्णकुटीत अंधाराचं काळं वस्त्र पांघरून ते झोपले असतील. मन अस्वस्थ होतं. मीनाक्षीला पतिगृही पाठविताना होणारं दुःख, तिच्यासारख्या 7 मीनाक्षी सुनांच्या रूपात वाड्यावर वावरत आहेत हे पाहून मी गिळून टाकलं. याच कन्या देऊन रीती झालेली कोठारं विवाहातल्या देणग्यांच्या रूपानं पुन्हा भरली होती. गंगेच्या पात्रासारखं दादाचं दानसत्र अखंड चालूच होतं. एकही याचक विनमुख परत जाणार नव्हता. पतिगृही जाताना मीनाक्षीने अंगराजांसाठी, आपल्या वंदनीय काकांसाठी एक संदेश दिला. विवाहाच्या धामधुमीत तो मी त्याला सांगू शकलो नव्हतो. तुमच्या कुंडलांशी खेळणाऱ्या नातवांना पाहण्यासाठी मी लवकरच परत येईल, असा तो संदेश होता. तो सांगून त्याच्या प्रसन्न मुखावरचं हास्य खुलवावं म्हणून मी त्याच्या महालाच्या द्वारात उभा राहिलो. पण सूर्योदय झाला तरी त्याच्या कक्षाचं द्वार बंदच होतं. 8-10 वेळा ठोठावलं तरी आतून प्रतिसाद काही येईना. शंकेने मन झाकाळून गेलं. असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं. दादा, द्वार उघड दादा, मी भयानक कसं तरीच बोललो. कोण? शोन. अडदंड दूर झाला. द्वार उघडलं गेलं. सोनेरी केसांच्या कुरळ बटा विखुरल्यामुळं त्याचं सदैव प्रसन्न दिसणारं मुख चिंताग्रस्त दिसत होतं. पाठीवर हातांची गुंफण बांधून तो एकसारखा कक्षात इकडून तिकडं अशा अस्वस्थ फेऱ्या घेऊ लागला. का? काय झालं? तुझं मुख एवढं म्लान का? मी न राहून विचारलं. काही सुचत नाही शोन. कशाबद्दल बोलतो आहेस तू दादा? स्वप्नाबद्दल. रात्री मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं आहे. कोणतं स्वप्न? अरे स्वप्न काही सत्य नसतात. नाही शोन, हे स्वप्न सत्य ठरणार आहे, असं माझी मनोदेवताच मला सांगत आहे. या स्वप्नात साक्षात सूर्यदेवांशी माझं संभाषण झालं आहे. काय झालं संभाषण? ते म्हणाले की उद्या प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून तुझ्या द्वारात येणार आहे. धनसंपत्ती, वस्त्र, गायी यापैकी काहीच न मागता तो मागणार आहे. काय मागणार तो? कवच आणि कुंडलं शोना, कवच आणि कुंडलं, आणि तीही अर्जुनासाठी. तो द्रुतगतीनं अस्वस्थ फेऱ्या घालू लागला. नाही दादा, काही झालं तरी हे दान मात्र तू मुळीच देऊ नकोस. हे दान नाही, हे दास्य ठरणार आहे. मी जवळजवळ किंचाळलो. माझं शरीर थरथरत होतं. हेच मला सूर्यदेवांनीही निक्षून सांगितलं आहे. कवच कुंडलं दिलीस तर तुझा सर्वनाश होईल, असे ते पुन्हा पुन्हा आवर्जून म्हणाले. मग काय उत्तर दिलंस त्यांना तू? शोन, मी दिलेलं उत्तर तुला आवडणार नाही, ऐकवणार नाही. सांग लवकर. सांगितलं नाहीस तर माझा श्वास थांबेल. सूर्यदेवांना वंदन करून मी सांगितलं आहे की प्रत्यक्ष देवराज इंद्र याचक म्हणून माझ्या द्वाराशी येणार असेल तर अशा याचकाला शोभणारं कवच कुंडलाचं दानही मी अवश्य देईन. त्याचे शब्द तप्त लोहारासारखे माझ्या कानात शिरले. का? कशासाठी? स्वतःच्या प्राणांशी हे महाभयानक द्यूत तुला खेळावंसं वाटतं आहे? शोन, तुला ते कधीच कळणार नाही. हे दान केवळ कीर्तीसाठी मी देणार आहे. कीर्ती? आतापर्यंत काय तुला कमी कीर्ती प्राप्त झाली? कीर्ती म्हणजे तरी काय? पसवी वारांगणा नाही तर काय? कसली कीर्ती पाहिजे आहे तुला आणखी? बल आणि वृत्रासूर यांना ठार मारणाऱ्या, स्वर्गाचा अधिपती असलेल्या, देवांचाही देव म्हणून घेणाऱ्या कीर्तिश्रेष्ठ इंद्राचा वरदाता कर्ण, अशी कीर्ती मला संपादन करून घ्यायची आहे. शोन, उद्या प्रत्यक्ष स्वर्ग या पुरातन धरत्रीकडं भिक्षा मागण्यासाठी येणार आहे. या वैभवासाठी कवच कुंडलच काय, पण मी प्राणही होऊन टाकेन. वीरांच्या जन्म मृत्यूच्या कल्पना वेगळ्या असतात. कीर्तिहीन मनुष्य हा जिवंत असला तरी मृतवतच असतो. कीर्तिवंताला स्वर्गाची द्वारं मुक्त असतात. कीर्ती ही माणसाला स्मृतीच्या रूपानं अमर नवजीवन देणारी दुसरी माताच असते. कीर्तिहीन जीवन हे जीवन-मृताचं जीवन असतं. दिनरात्र भोजन, निद्रा, धन, प्रेम यासाठी धावणं म्हणजे जीवन नव्हे. जीवनाची गणती कीर्तीच्या मानदंडानंच होत असते. तसे महासागरात शेकडो वर्ष जगणारे देवमासे नसतात का?
पण कुणीही त्यांना अमर नाही म्हणत. केवळ जिवंत असणं म्हणजे जगणं नव्हे. कसं जिवंत असावं हे कीर्ती ठरवीत असते. तसे पृथ्वीच्या या विशाल पाठीवर प्रत्यही हजारो जीव जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. त्यांच्यासाठी अश्रू ढाळण्या इतका अवसरही कुणाला नसतो. पण ज्यांच्या जाण्यानं मनाचे कुंभ वियोगाच्या विदारक यातनेनं भंग पावतात, तेच खरे कीर्तिमान, तेच खऱ्या अर्थाने जगले आणि खऱ्या अर्थाने मेले. म्हणूनच जीवन आणि कीर्ती यापैकी काय निवडणार आहेस असं विचारणारे सूर्यदेवानं मी कीर्ती असंच उत्तर दिलं आहे. कीर्ती कलंकित करून मिळणारं जीवन मी कधीही स्वीकारणार नाही. मग असलं हे कीर्ती प्राप्त करून देणारं दान देताना एवढा अस्वस्थ तरी का झाला आहेस दादा? दादा, जीवनाची आशा ही सर्व आकांक्षापेक्षा श्रेष्ठ असते हे नाकारूच नकोस.